संदीप काळे, बोरगाव काळे. काय अडचण आली आपली? आमची अडचण अशी झालेली आहे की आमचा गेली 7-8 दिवस झालं डीपी जळालेला आहे. तर आम्ही संबंधित लाईनमॅन कलमे साहेब व उटीकर साहेब इंजिनियर यांना फोन करून सांगितलं होतं की आमचा डीपी जळाला आहे. तर त्यांनी तसा रिपोर्ट दिला का नाही मला माहीत नाही, पण आता सध्या आमचं ऊस लावण चालू आहे शेतात आणि रब्बीची पेरणी चालू आहे. रब्बीची काही शेतकऱ्याची पेरणी झालेली आहे आणि काही शेतकऱ्याची चालू आहे. आणि अडचण सगळ्यात मोठी अशी आहे की आम्ही ऊस लावणीसाठी रान नीट करून बेनं वगैरे शेतात हातरून ठेवलेलं आहे. तर काही ऊस लावायचा झाला आहे आणि निम्मा अर्ध बेनं तसं शेतावर हातरलेलं आहे. जर त्याला तात्काळ जर ऊस लावण नाही केली त्याची, तर आमचा एवढा मोठा केलेला खर्च वाया जाईल आणि नंतर ते बेनं खराब होऊन जाईल, नंतर उगवणार नाही. तर लाईनमॅन साहेब व इंजिनियर साहेबाला माझी कळकळीची विनंती आहे की आमचा डीपी तात्काळ येऊन आमच्या शेतात येऊन ते जुना जळालेला डीपी घेऊन जाऊन आम्हाला नवीन डीपी बसवून देण्यात यावा, एवढी कळकळीची विनंती आहे. अन्यथा आम्ही सगळे शेतकरी आता वैतागलेलो आहोत. जर आमचा तात्काळ डीपी जर नाही बसला तर आम्ही महावितरणच्या ऑफिससमोर धरणे आंदोलन करणार आहोत. काय नाव? मंदा सतीश ढगे. आपण या ठिकाणी आलात, काय अडचण? आमच्या शेतातला डीपी जळालेला आहे. आमचे जनावर असे बिगर पाण्याचे आहेत. मग आम्ही काय करावं? आमच्या गडी माणसं घरी नसतात, काय नसतात. आमच्या बायानं काय विहिरीतलं पाणी काढून जनावरला पाजता येते का? किती दिवस झाले? 8-10 दिवस झाले. या मी गोविंद सीताराम साखरे, काळेच्या बोरगावच्या आम्ही, आणि आता आम्ही महावितरणच्या ऑफिसकडे आलो. 10-12 दिवस झालं डीपी जळाला आमचा. या उटीकर साहेबाला फोन करून सांगितलं, कलमे साहेबाला लाईनमॅननी फोन करून सांगितलं आमचा डीपी जळाला आहे. तर त्यांनी कुठलीच निर्णय घेतला नाही. मग त्यांनी एक खाजगी माणूस पाठवून दिला. मग त्याला 4,000 रुपये आम्ही दिले, तरी त्याचा डीपी चालू नाही झाला. मग आता म्हणते ती अजून तुमचा डीपी अजून 15 दिवस येत नाही. तरी आता जी हरभऱ्याची गव्हाची पेरणी केली ती वाळून चालले, ती उगवत नाही. आमचं 50-60 एकरची पेरणी झाली, ती समजा आता 2-3 लाखाचं आमचं नुकसान होतंय. पुन्हा ऊसाचं बेनं हातरून ठेवलंय, ती पण लावायचं राहिले, ती बेनं वाळायला गेले. आणि विशेष म्हणजे जनावराला कसलंच पाणी नाही. आणि 63चा डीपी असताना शेनी काय केले, डिमांड वाढवून दिले, पण डीपीची कॅपॅसिटी वाढवून दिली नाही. त्याच्यामुळे डीपी सारखा जळाला आहे. तर आम्हाला पहिला एक मंजूर झाला आहे 100चा डीपी, ती द्यावा. आणि ही एक डीपी नवा द्यावा आम्हाला. ती कॅपॅसिटी वाढवली, फक्त डिमांड वाढवायला देई देतं. अधिकारी तुम्हाला काय सांगतात? काय दिवस म्हणतात अजून 15 दिवस लागण म्हणतात. आज तुम्ही इथं महावितरणमध्ये आलात, मग काय एक बी अधिकारी भेटला नाही इथं, एक बी अधिकारी नाही. आम्ही उद्याच्याला इथे येऊन आंदोलन करणार आहोत, नाही तर आम्ही इथं पिटवून घेणार आहोत, आत्मदहन करणार आहोत इथं ऑफिस समोर. नाही जर तिथं उद्याच्या उद्या जर